नमस्कार, मी नीलाक्षी काळेसालके. मातृगंधच्या वैज्ञानिक माहितीपर गोष्टीमध्ये आपण ऐकणार आहोत. मुंगीवेढा माणूस E.O. विल्सन, निरंजन घाटे. एडवर्ड ऑसबोर्न विल्सन यांना मुंगीवेढा माणूस असं म्हटलं जातं. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण त्यांना पुरेपूर लागू पडते. त्यांना हे मुंग्यांचं वेड लागलं याचं कारण त्यांना झालेल्या अपघातात आहे. वयाच्या 7व्या वर्षी गळ टाकून मासेमारी करताना एका माशाचा आघात डोळ्यावर झाल्याने त्यांच्या उजव्या डोळ्याची दृष्टी गेली. त्यानंतर त्यांनी मुंग्यांचे निरीक्षण चालू केले. वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी अमेरिकेच्या वन्यजीव संरक्षण विभागाला अलाबामा राज्यात तांबड्या फायर अँट्स प्रथमच आढळून लागल्या असून त्यामुळे त्या भागातील इतर मुंग्यांची संख्या घसरणीवर असल्याचे कळवले. तज्ज्ञांनी पाहणी करून त्याची खातरजमा केली. मग फायर अँट्सचा नायनाट करण्यासाठी उपाययोजना केली गेली. साहजिकच पदवीसाठी त्यांनी प्राणीशास्त्र हा विषय निवडला. त्यांनी प्राणीशास्त्र विषयांतर्गत कीटकशास्त्रात विशेष नैपुण्य मिळवले. पदव्युत्तर अभ्यासासाठी त्यांनी मुंग्यांवर संशोधन केले. कीटकशास्त्र म्हणजे एंटमॉलॉजी आणि मुंगी संशोधन म्हणजे मिर्मिकॉलॉजी. त्यांचा मुंग्यांच्या सहजीवनावरचा प्रबंध खूप गाजला. त्यामुळे त्यांना हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश मिळवणे सोपे गेले. त्यावेळी त्यांनी अलाबामा विद्यापीठाला कायमचा रामराम ठोकला. त्यापुढचं त्यांचं सर्व शैक्षणिक आणि संशोधन कार्य हार्वर्ड विद्यापीठातच झालं. एडवर्ड विल्सन हा खळबळजनक विधाने करून प्रसिद्धी मिळवतो असा आरोप त्यांच्यावर वारंवार करण्यात आला. आरोप करणारे हे विसरायचे की त्यांचे प्रत्येक विधान हे भक्कम पुराव्यानिशी केलेले असे. एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत हा ठोस पुराव्यांवर आधारित आहे. त्याला विरोध करणाऱ्या बायबलवर विश्वास ठेवणाऱ्या कट्टर सनातनी धार्मिकवाद्यांनी उत्क्रांतीच्या विरुद्ध एकही पुरावा दिलेला नाही असे उद्गार काढले. पुढे विल्सन यांनी आपला पवित्रा बदलला. आधुनिक जगात धर्म आणि विज्ञान यांनी एकत्रितपणे काम केले तर समाजाला ते पर्यावरण रक्षणासाठी उपयुक्त ठरेल असं ते म्हणाले. निदान आहे त्या पातळीवर ते थोपवता येईल आणि मानवजात पर्यावरण बदल टाळू शकेल, पण त्यासाठी लोकसंख्या नियंत्रण आणि नियोजन याबद्दल विज्ञान आणि धर्मसंस्था यांच्यात ताळमेळ निर्माण व्हायला हवा असं ते म्हणत. विल्सन यांचे सर्वात वादग्रस्त आणि गाजलेले संशोधन म्हणजे मानवाची सर्व वर्तणूक ही जनुकीय गुणधर्मांमुळे ठरते. हे विचार त्यांनी त्यांच्या सोशोबायोलॉजी अ न्यू सिंथेसिस या ग्रंथात मांडले. ह्या संशोधनामुळे सनातन विचारांचे कट्टर समर्थक खवळले. त्यांनी विल्सन यांचे भाषण चालू असताना त्यांच्या अंगावर पाणी ओतले. तेव्हा भाषण थांबवून ते म्हणाले, ज्या लोकांकडे प्रतिवाद करण्यासाठी कुठलेही मुद्दे नाहीत त्यांच्याकडून दुसऱ्या कुठल्या गोष्टीची अपेक्षा करणार? एखाद्या गोष्टीचा ध्यास लागला की माणूस त्यात किती गुरफटला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे एडवर्ड विल्सन. मुंग्यांवर संशोधन करताना त्यांचे सारे आयुष्यच मुंगीमय झाले. त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे 1991 साली त्यांनी रॉबर्ट मॅकार्थी यांच्या मदतीने केलेले मुंग्यांवरचे संशोधन. त्यामुळे वेगळ्या पद्धतीने विचार करणारा शास्त्रज्ञ अशी त्यांची ख्याती झाली. ह्याबद्दल बोलताना पुढे एकदा ते म्हणाले, जे आधी संशोधन करतात आणि नंतर शिक्षण घेतात ते चाकोरी बाहेरचा विचार करू शकतात. त्यामुळे त्यांच्याकडून नवे संशोधन होते. त्यांचं इंडोनेशियातील बेटावर केलेलं मुंग्यांबद्दलचं संशोधन, या संशोधनात त्यांचे पाय आणि डोळे बनवून रॉबर्ट मॅकार्थी आणि बर्ट हालब्लाडर काम करीत असत. ह्या संशोधनासाठी विल्सन यांनी इंडोनेशियाच्या परिसरातील एक छोटे निर्जन बेट विकत घेतले. नंतर तणनाशके आणि कीटकनाशके वापरून त्यांच्या मदतनीसांच्या सहाय्याने त्या बेटावरील सर्व जीवसृष्टी नष्ट केली. जे काही उरले होते ते जाळून टाकले. सर्व बेट जीवरहित झाले याची खात्री करून घेतल्यानंतर त्यांनी या बेटावर फक्त एका जातीच्या मुंग्या सोडल्या. सुरुवातीला त्या मुंग्या बेटावर सर्वत्र पसरल्या. ते बेट मुख्य भूमीपासून जवळ होतच, पण ते विषुववृत्तावर असल्याने तिथे अधूनमधून पावसाच्या सरी येत असत. त्यामुळे जवळच्या भूमीवरून वाऱ्यावरून येणारे कोळी आणि इतर कीटक तसंच किनाऱ्यावर असलेले शंख शिंपल्यातले जीव यांच्यावर त्या मुंग्यांनी ताव मारला.
त्यामुळे त्यांची संख्या भरमसाठ वाढली. हे सर्व खाणं संपल्यावर मग त्या एकमेकींना खाऊ लागल्या. काही दिवसानंतर बेटावरच्या सर्व मुंग्या नष्ट होतील अशी परिस्थिती निर्माण झाली. ज्या काही अत्यल्प मुंग्या शिल्लक होत्या त्या सैरभैर हिंडू लागल्या. बेटावर चुकून जे काही खाद्य मिळेल त्यासाठी त्यांच्यात मारामाऱ्या होऊ लागल्या. त्यांचं पुनरुत्पादन पूर्णपणे थांबलं. काही दिवसात बेटावरच्या सर्व मुंग्या नष्ट झाल्या. काही दिवसांनी विल्सन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि कीटकांसह नाना प्रकारचे सजीव त्या बेटावर सोडले. तेव्हा ते सगळे व्यवस्थित वाढले. कुणाचीही संख्या प्रमाणाबाहेर वाढली नव्हती. मात्र ज्यावेळी त्यांनी या सजीवांमधील 1-2 घटक नष्ट केले आणि काही घटकांची प्रमाणाबाहेर वाढ घडवून आणली, तेव्हा बरेच जीव पूर्णपणे नष्ट झाले. त्यांनी या बेटावर प्राणी आणि वनस्पतींच्या बाबतीत असे अनेक प्रयोग केले. त्यातून निघालेले निष्कर्ष त्या काळात वैज्ञानिकांना पटले नाहीत. सजीवसृष्टी ही परस्परावलंबी असून नैसर्गिकरित्या सर्व सजीव घटक या सृष्टीचा समतोल राखण्यास मदत करीत असतात. त्यातल्या एखाद्या घटकाची जर अमर्याद वाढ झाली तर तिथल्या परिस्थितीचा समतोल ढासळतो, मग ती वनस्पती असो किंवा प्राणी. हाच विचार नंतर त्यांनी आणखी ताणला. इसवी सन 2000च्या सुमारास पृथ्वीवरील परिस्थितीचा समतोल ढळला असून जर वेळीच उपाययोजना केली नाही तर हळूहळू पृथ्वीवर सजीवसृष्टी नष्ट होईल या घटनेची सुरुवात झाली असून वाढती मानवी लोकसंख्या हेच त्याचे एकमेव कारण आहे. हे टाळायचे असेल तर विज्ञान आणि धर्म यांनी मिळून एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे, हे त्यांचे म्हणणे पुन्हा वादात सापडले. अनेक तज्ञांनी त्यांची निर्भत्सना केली. त्यांनी असे अनेक वाद ओढवून घेतले, पण प्रत्येक वेळी त्यांनी त्यांच्या म्हणण्यासाठी ठोस पुरावे सादर केले होते. ज्याप्रमाणे त्यांचा माणूस पुनरुत्पादन करण्यासाठी जगतो आणि ते शक्य व्हावं म्हणून उदरनिर्वाह करतो, हा विचार वादग्रस्त ठरला, त्याचप्रमाणे परोपकार हा उत्क्रांतीमुळे सजीवांना प्राप्त झालेला गुणधर्म आहे, हा विचारही विवादास्पद ठरला. त्यांनी मुंग्यांच्या 40हून अधिक नव्या प्रजाती शोधून काढल्या. त्यांच्या सन्मानार्थ 2 सजीवांना त्यांचे नाव देण्यात आले आहे. पेरूच्या जंगलातील मुंगीखाऊ पक्षी आणि एक लांब बोटांचं वटवाघूळ यांचा समावेश आहे. हे वटवाघूळ मोझांबिकच्या आरक्षित जंगलात सापडते. विल्सन यांना अनेक वेळा पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आलं आहे. मॅकआर्थर फेलोशिप, लेखनासाठी 2 वेळा पुलित्झर पारितोषिक, अमेरिकी विज्ञान संघटनेची फेलोशिप वगैरे. त्यातले महत्त्वाचे म्हणजे सर्वोत्कृष्ट डॉक्टरेट प्रबंधासाठी मिळालेले न्यूकोम्ब क्लिव्हलंड प्राइज 1967 साल. त्यांना एक मुलगी होती. त्यांची पत्नी आणि मुलगी यांचं त्यांच्या आधी निधन झालं. आयुष्याची अखेरची सुमारे 20 वर्ष त्यांनी लेखन संशोधन कार्यात व्यतीत केली. त्यांची सर्वच पुस्तकं गाजली. त्यांचा सर्वात मोठा सन्मान म्हणजे त्यांना विज्ञान जगत डार्विन यांचे नैसर्गिक वारसदार म्हणतं. त्यांनी उत्क्रांतीवादाला नवा उजाळा दिला, याबद्दल जग त्यांच्या ऋणात राहील असं त्यांना आदरांजली वाहताना म्हणण्यात आलं. त्यांनी दिलेला महत्त्वाचा संदेश म्हणजे मुलांचं औत्सुक्य मारू नका. त्यांचं कुतूहल आणि प्रश्न विचारण्याला आवर घालणं म्हणजे त्यांना गुलाम बनवण्यासारखं आहे. हे लक्षात ठेवलं तर आपली मुलंही त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होतील यात शंका नाही. धन्यवाद.